भाई सबसे बेस्ट अगर एट प्रेजेंट ऑल ओवर इंडिया कोई फिल्म बेस्ट चल रही है तो वो है देऊर बंटू। कोई बताने की ज़रूरत ही नहीं है यहाँ पे कि किस लेवल पे ये कलेक्शंस आ रहे हैं इस फिल्म के। जैसा कि मैंने पहले भी बोला आपको, मैंने इसका ग्रॉस भी बताया बाय द वे। मुझे जो लगता है ना कि ग्रॉस के जो कलेक्शंस है ना, मैं आपको बता देता हूँ कि ऑलमोस्ट 7 और 5 6 12 से 13 करोड़ का ग्रॉस का पोस्टर तो आना चाहिए भाई। कल तक का, कल तक का बोल रहा हूँ, ओके। आणि एंड मतलब मैं मराठी में भी इसको लेके ज़रूर अपडेट दूंगा, डोंट वरी, इसी वीडियो में। पर जो मुझे लगता है कि अगर आज का मैं ग्रॉस में 5 करोड़ पकड़ूँ तो 17 से 18 करोड़ ग्रॉस में इसका आएगा कलेक्शन। जस्ट इमेजिन। अब मैं क्या कहना चाहता हूँ, पूरा डिटेल देता हूँ ताकि कंफ्यूजन ना हो आपको, ओके। हाँ, सो देवरबन के थर्ड कलेक्शन, सॉरी फोर्थ डे कलेक्शन के बारे में हम बात करने वाले हैं आज। और जिस लेवल पे इसके कलेक्शंस आ रहे भाई, स्पीचलेस। कल 5 करोड़ आया भाई, 5 करोड़ नेट में। बोला था ना, बोला था 5 करोड़ नेट आएगा, बिलीव किया करो भाई। 2.45, 2.55 एंड 4.85, 3 दिन में 10 करोड़ का कलेक्शन आपका हुआ है नेट में। 8 से 10 करोड़ इसका बजट था नेट में, 3 दिन में 10 करोड़ हुआ है। एंड ट्रस्ट मी ऑन दिस गाइज, 6 साढ़े 6 करोड़, इनफैक्ट 7 करोड़ कहीं नहीं गया आज। 4 दिन में एक मराठी फिल्म जो सिर्फ मराठी में रिलीज हुई है, कम शोज के साथ हुई है, 16-17 करोड़ का नेट कलेक्शन नेट में मार रही है भाई। ग्रॉस कुछ गलत हो रहा है आपका। एक सेकंड, ग्रॉस में ये जाएगी, एक सेकंड, 22 करोड़ के ऊपर जाएगी, गारंटी बोल रहा हूँ। 16-17 करोड़ नेट कहीं नहीं गया, 22 करोड़ का ग्रॉस 4 दिन में आ रहा है इस फिल्म का। और मालूम है कितना? 1515 शोज है इसके खाली। इसके शोज बढ़ाओ भाई। और कल परसों से इसके शोज बढ़ेंगे। चांद मेरा दिल हो चुकी है फ्लॉप बॉलीवुड की, और पति पत्नी और वो दो भी बॉलीवुड की फ्लॉप हो चुकी है। डेफिनेटली इस फिल्म के शोज बढ़ेंगे। अभी मैं आपको कल का एक सिनारियो बता देता हूँ, देवरबन 2 किस लेवल पे, आपको अंदाज़ा हो जाएगा मैं क्या कहना चाहता हूँ। एक सेकंड मुझे थोड़ा दीजिए टाइम। यप, हाँ, तो ये देवरबन 2, ओ भाई साहब, अब मैं जो बता रहा हूँ वो सुनो पहले। किस लेवल पे कलेक्शंस आ रहे हैं और किस लेवल पे इस फिल्म के। अब देखो, कल के ग्रॉस की बात करूँ तो 6.5 करोड़ का ग्रॉस था, मतलब वो 5 करोड़ नेट सही निकला प्रिडिक्शन। और मैं आपको बता रहा था कल कि हम एक्सपेक्ट करेंगे 2,30,000 टिकट। हुए हैं कल 2,30,000 टिकट बुक। आज बताया जा रहा है 2.5 लाख टिकट बुक होंगे, मतलब 2.5 लाख लोग कम से कम देखेंगे लोग। 1,677 शोज़ हैं। और मंडे को इसके शोज़ बढ़ने वाले। सोचो, दो बॉलीवुड की फिल्में डिजास्टर हुई है, चांद मेरा दिल और पति पत्नी और वो दो, इसके शोज़ इसको मिलने वाले। मतलब हो सकता है जो हम 1,677 शोज़ की बात कर रहे हैं, मैं मराठी में भी समझाऊंगा, टेंशन ना लो। 2,000 शोज़ भी हो सकते हैं, 400, 300, 400 शोज़ बढ़ सकते हैं। जस्ट इमेजिन द क्रेज ऑफ दिस फिल्म। अकेले महाराष्ट्र में 1,602 शोज़ है, गोवा में 27, कर्नाटका में 24, गुजरात में 19, तेलंगाना 3, दिल्ली 1, एनसीआर 1, ओके। आता अब मैं थोडासा मराठी में कंटिन्यू करता हूँ। सो मित्रांनो, बजेट आहे फक्त 8 ते 10 करोड, ओके। 3 दिवसात तुमचं कलेक्शन आहे 10 करोड नेट झाले। काल 5 करोड नेट केलं आहे कलेक्शन, आज 6 ते 7 करोड कुठेच नाही गेलं। 16 ते 17 करोड नेट 4 दिवसात। रिमेंबर, फक्त 8 ते 10 करोड बजेट आहे, ॲट मोस्ट 8 ते 10 करोड बजेट आहे। लिस्टनी ॲट मोस्ट बोलतोय मी। ग्रॉसमध्ये 22 ते 23 करोड 4 दिवसात येतं आहे तुमचं कलेक्शन। किती 4 दिवसात? आणि हे नका विसरू, 4 दिवसातच पूर्ण फिल्मचं कलेक्शन नाही आलं आहे, ही तर सुरुवात झाली आहे। मंडेला आता जे 1,677 शोज चालू आहेत ना, कमीत कमी 350 ते 300 शोज एक्स्ट्रा मिळणार तुम्हाला मंडेला, असं म्हणलं जातं आहे। कारण चांद मेरा दिल फ्लॉप झाली बॉलिवूडची, पती पत्नी और वो दो फ्लॉप झाली बॉलिवूडची, एम टी चाललेत त्याचे शोज। आणि लोकांना पब्लिक हे झाली आहे कमी, म्हणजे एक तऱ्हेने म्हणतो ना की पब्लिक जास्त झाली, शोज कमी पडत आहे। सो त्यामुळे हे एवढी गॅरंटी आहे की काही शोज तर नक्की हिंदीचे मिळणार आहे। हिंदीवाल्यांनी काय केलं आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे या धर्मा प्रोडक्शनने, की चांद मेरा दिलचे शोज पहिले 3 दिवस हटलेच नाही पाहिजे, फिल्म चालो ना चालो, दादागिरी। पण फिल्मचे जे हाल झाले
की काही बोलायचंच काम नाही आहे. डेफिनेटली हटणार आहे. उद्यापासून तुम्ही बघा शोज किती वाढतात देऊळ बंटूचे. सो राजा शिवाजी असो, देऊळ बंटू असो, किंवा आपली कोणती होती यार ती, अरे यार ती विसरलो रे मी. 1 तारखेला कोणती आली रे आपली बेस्ट मूवी जी हायेस्ट ग्रॉसर मराठी मूवीज या वर्षीची झालेली. सो ती मूवीने भाई सगळ्यात जास्त एक तऱ्हेने मी म्हणेल की कलेक्शन्स केलेले आहेत. सो आता मला वाटते की देऊळ बंटू त्या लिस्टमध्ये येणार नक्की. हां, क्रांती ज्योती मराठी जी आली होती ना मराठी माध्यम तीवाली, 32 करोड तिने कलेक्शन. तिन्ही मूवी यावर्षीच्या ब्लॉकबस्टर झाल्या बॉस. दशावतार मागच्या वर्षी तिला पण क्रॉस केलेलं क्रांती ज्योतीने. मी सांगतो काय, देऊळ बंटू रेकॉर्डमध्ये येणार आहे. पहिल्या 25मध्ये नाही म्हणते मी तुम्हाला. देऊळ बंटू माझ्या मते पहिला टॉप 5मध्ये दिसायला मिळेल तुम्हाला. टॉप 5मध्ये मला तरी वाटतं की 50 करोड नेट कुठेच नाही गेलं याचं. जे याची हे म्हणतोय मी त्यानुसार बोलतो. ग्रॉसमध्ये तर देऊळ बंटू गॅरंटी सांगतो तुम्हाला. वेळ 75 करोड होती ना ग्रॉसमध्ये. नटसम्राट 50 करोड ग्रॉस, ते वेळ होती 75 करोड ग्रॉस. 4 ते 5, 4 नंबरवर वेळ आहे, 5 नंबरवर नटसम्राट आहे, 1 नंबरवर आता ग्रॉसमुळे राजा शिवाजी आहे, 2 नंबरवर सैराट आहे. बाई पण भारी देवा 92 करोड, 3 नंबर वेळ 75 करोड आहे ना. मला वाटते 4थ्या ते 5व्या नंबरच्या मध्ये कुठेतरी दिसेल असं मला तरी वाटतं. की नटसम्राट 48 ते 50 करोड आहे, वेळ 75 करोड आहे. नटसम्राटला टच करेल बॉस. 50 करोड ग्रॉस, वर्ल्ड वाईड ग्रॉस मला 50 ते 60 करोड याचं कमीत कमी वाटतं आहे. कारण तुम्ही हा विचार करा ना यार की 4च दिवसात 22-23 करोडचा ग्रॉस आला आहे. तर नंतर कमी जरी होईल तर किती कमी होईल यार. मला वाटतं त्याच्याहून जास्त जाईल. यू नेवर नो, काय सांगता येतं. जर जर कन्सिस्टन्सी राहील तर 100 करोडचा ग्रॉस पण व्हायला बसलं आहे, काय माहिती. कारण स्पीड बघा ना, काल ऑलमोस्ट 5 करोड नेट आणि आज 6-7 करोड नेट कुठेच नाही गेलं. नेट ऑलमोस्ट 10 करोडचा ग्रॉस कुठेच नाही गेला आजचा. कदाचित थोडं होतं आहे की मे बी एक्साइटमेंटमध्ये मी थोडं जास्त बोलतो आहे, पण पण 1-2 करोड असते जास्त बोलतो आहे मग मी. सो मला क्लिअरली वाटतं आहे की 22 ते 25 करोडचा जो ग्रॉस तुमचा 4 दिवसात होतो आहे ऑलमोस्ट. 25 नाही पण 22-1 करोड, 20-22 करोडचा, तर 50 करोड ग्रॉस तर गॅरंटीच होतो आहे. सो आणि हिट फ्लॉपचा तर सवालच पैदा होत नाही ना, प्रश्नच नाही उद्भवत. झाला ना, ऑलरेडी हिट झाला आहे. 3 दिवसात 10, आज तर 4था दिवस आहे. 16-17 नेटमध्ये होते. बजेट आहे 8 ते 10 करोड. आज ही सुपरहिट होती आहे. ब्लॉकबस्टर होईल का नाही आता वेळ सांगेल. सो शेअर करा रे मित्रांनो, जरा व्हिडिओ शेअर करत जा. जय हिंद, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. खूपच सुंदर यार, का जबरदस्त रिस्पॉन्स. अरे सकाळी 5:30चे शो यार, हाऊसफुल, मजा आहे का. जय हिंद, टेक केअर.